देवा, मी कधीच तुझ्याकडे असं हात जोडून काही मागत नाही, पण आता या सगळ्यातनं तूच आम्हाला बाहेर काढू शकतोस। बघतोयस ना आमच्यावर किती काय काय संकट येत आहेत ते। एक मैत्रीण, म्हणजे एक मैत्रीण जी प्रेग्नेंट आहे, एवढा लांबचा प्रवास करते ती, स्वतःचा जीव धोक्यात घालून, स्वतःच्या बाळाचा जीव धोक्यात घालून। आणि दुसरीकडे एक अशी मैत्रीण आहे जी 2 बायकांना जस्टिस द्यायला निघाली। अशा 2 बायकांना, ज्या 2 बायका या जगात अस्तित्वातच नाहीयेत, त्यांचा मृत्यू झालाय। हे सगळं खूप कठीण आहे आमच्यासाठी। प्लीज आमची मदत कर। बावली, तिकडे नको जाऊस म्हणले। हे बघा, हेच ते घर आहे, कौलारू घर। भैरव जिरापुरे ते इथेच राहतात ना? नाही नाही, कोणी भैरव बिरव नाही। लाली, लाली, लाली कुठे आहेस तू? लाली, लाली ये ना ग समोर। लाली, लाली प्लीज ये ग समोर माझ्या। खूप त्रास होतोय आता मला। खूप प्रयत्न केले मी तुला शोधायचे। प्लीज प्लीज ये माझ्या समोर। सुंदरस तू, किती निरागस आहेस। कुठल्या नराधमाने तुला मारलं असेल का? काहीच कसं वाटलं नसेल त्या नराधमाला। का केलं असेल त्याने? कोणी केलंय? लाली, लाली हे बघ, तू जर मला सांगितलं नाहीस की तुला आणि तुझ्या आईला कोणी मारलंय, तर मी तुझी कशी मदत करणार आहे बाळा? प्लीज एकदा माझ्या समोर ये। या सगळ्या प्रश्नांनी माझं डोकं काम करेन असं झालंय। प्लीज प्लीज लाली एकदा ये ना ग माझ्या समोर। मी मदत करेन तुमची, मी शोधेन त्या माणसाला। पण तू मला जर सांगितलंच नाहीस तर कशी शिक्षा देऊ मी त्याला, सांग। लाली, लाली ये ना ग समोर प्लीज। आई, लाली, लाली कुठे होतीस तू? आई ज्यांनी मला मारले त्यांना शोध ना, शोध ना। हो बाबा, मला शोधायचं, त्यांना शिक्षा सुद्धा करायची आहे। पण जोर तू मला सांगत नाही कोणी केलंय सगळं, मला कसं कळणार? लाली, 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 लाली कुठे गेलीस तू बाळा? प्लीज समोर ये आमच्या। लाली ऐक, प्लीज घाबरू नकोस। अण्णा, लाली, अण्णा ऐका ना, अण्णा, अण्णा लाली होती इथे। नाही, चल वरती तू। आओ अण्णा प्लीज ऐका माझं। चल वरती।
चल अण्णा ये इथं ये माझ्या समोर. अण्णा हा काय वेडेपण आहे? इतक्या रात्री खाली आवारामध्ये एकटीने बसायची काय गरज आहे? अण्णा मला लालीशी बोलायचं होतं. जी मुलगी माझ्याशी नेहमी बोलायची आज माझ्याशी बोलायला तयार नाही. अण्णा कसं सोडवणार आहे मी हे कोडं? हे बघ तुला माहितीये ही लाली नर्मदा कोणीही नाहीये या जगात नाहीये. तरी सुद्धा ती मुलगी तुझ्याशी संपर्क साधेल अशी अपेक्षा ठेवतेस. हे वेडेपणाचं नाहीये का? बाळा ह्याच्यानी तू फक्त स्वतःला त्रास करून घेतेस. अण्णा काय झालं? आता काय केलं हिने? आई थांब ना जरा, ते बोली राहिले ना. अण्णा मला माहितीये लाली आणि नर्मदा या जगात नाही आहेत. आता आत्मा आहेत त्या. पण मग म्हणून त्यांना न्याय मिळवून द्यायचं नाहीये का मी? त्यांच्या बाबतीत चुकीचं घडलंय हे तर खरं आहे ना. मग अशा शेकडो लोकांना न्याय मिळवून देणारी मी गप्प बसायचं, शांत राहायचं, काहीच नाही करायचं? लाली आणि नर्मदा न्यायासाठी आक्रोश करत असताना मी कशी शांत बसू? का तर त्या आत्मा आहेत म्हणून त्यांना न्यायाचा अधिकार नाहीये का? बोला ना अण्णा. हे बघ वल्लू, तुझी तगमग कळते आम्हाला, पण काय ह्या गोष्टीला 35 वर्ष उलटून गेली आहेत. तो भैरव कोण आहे, कसा दिसतो, कुठे राहतो आपल्याला काहीच माहित नाहीये. मग कसं शोधणार आहोत त्याला? हे बघ, त्या दोघींना न्याय मिळायला हवा हे खरं आहे, पण ह्या सगळ्याचा तुला किती त्रास होतोय याचा विचार करत नाहीयेस का तू? म्हण्या हिलेच काय आपल्या अख्ख्या घराला त्रास होई राहिला हिच्या अशा वागण्यापायी. ही मध्येच बेशुद्ध काय पडते, चक्कर काय येते, मेलेल्या लोकांच्या मागे शोधायला काय फिरते त्यांले. आणि आता हिच्यामुळे आपल्या घरामध्ये एवढे कॅमेरे बी बसवले. आपल्याच घरामध्ये मोकळेपणाने वावरायची चोरी होई गेली ना आपल्याला. वल्लरी, अगं तुमच्या दोघांच्या नात्याचा ते विचार कर. मन्या काय म्हणतोय ना ते जरा समजी घे. कशाला उगाच नको त्या फंदात पडी राहिली तू. सोडी द्या ना. हे बघ वल्लू, या सगळ्या गोष्टीचा तू स्वतःला त्रास तर करून घेतेच आहेस, पण आपल्या नात्यालाही त्रास होतोय. त्या दोघींसोबत जे झालं ते वाईटच झालं, पण तू आता या सगळ्यात पडू नकोस प्लीज. हे बघा, तुम्ही सगळ्यांनी मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा त्या दोघींना न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि माझा निर्णय झाला. मला खूप अभिमान वाटतो बाळा तुझा. खूप जिद्दी आहेस तू. तुला ही लढाई लढायची आहे ना, मग लढ तू. हो, पण हे सगळं करत असताना तू स्वतःला त्रास होणार नाही याच्याकडेही लक्ष दे. त्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. हा ताईत. हा ताईत तुझ्या गळ्यात बांध. मनोज, हे ताईत तुझं रक्षण करेल. आणि लक्षात ठेव, काहीही झालं तरी हा ताईत गळ्यातून काढायचा नाही. जा आता शांतपणे झोप. काय अण्णा तुम्ही पण हा? आधी तिचा आगाऊपणा कमी होता का तर तुम्ही बी तिले साथ देऊ राहिले. अहो जरा कुठे अन्याय झाला ना की पोचली ही बया तडी. घर पाहत नाही, दार पाहत नाही, दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही. लोकांना न्याय द्यायला सतत पुढे 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 खटला 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 करत राहते ही. आता जिवंत माणसं हिला अपुरे पडत होते तर आता मेलेल्या आत्म्यांना बी न्याय देणार आहे म्हणे. कोणत्या न्यायालयात, स्वर्गातल्या का नरकातल्या? इंदुताई, तुम्ही काही म्हणा, कितीही रागराग करा, चिडचिड करा, पण तुमच्या हाताला हिरा लागलाय. हिरा. माणुसकीच्या बाबतीत तुमची सून खूप पुढे गेली आहे.
अहो हा टेबलवर फाईल ठेवली आहे ती तुमच्या बॅगेमध्ये ठेवा. चार्जर तुमच्या बॅगेत ऑलरेडी ठेवलाय मी. रुमाल घेतला का तुम्ही? आणि नाश्ता तयार झालाय, प्लीज नाश्ता करून घ्या. हो हो वल्लू जरा श्वास घे. हा किती गडबड करतेस. मी करतो नाश्ता, तू पण बस. बरं चल अण्णा या नाश्ता करायला. नाही, तुम्ही खाऊन घ्या, तुम्हाला ऑफिसला जायचं ना, मी नंतर खातो. बरं पण नक्की करा नंतर. हो मग. मी देते त्यांना नाश्ता, तुम्ही नका काळजी करू. हा बरं ऐका ना, डॉक्टरांना बोलवायचं ना? डॉक्टरांना का ग बरं नाही वाटत आहे का तुला? नाही तसं नाही, डॉक्टर विधात्यांबद्दल बोलते मी. त्यांना कशाला? असं काय करताय? मी तुम्हाला सांगितलं ना, नर्मदा आणि लाली दोघींच्या बाबतीत नेमकं काय घडलंय हे आपल्याला जर का शोधून काढायचं असेल तर आपल्याला डॉक्टर विधात्यांचं सेशन घ्यायला हवं ना. मी नाही म्हटलंय ना तुला. अहो पण असं काय करताय? नर्मदा आणि लालीला न्याय मिळवून देणं हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे, हे मी तुम्हाला सांगितलं ना. मग का तुम्ही नाही म्हणताय सारखं? वल्लू बास. हे बघ तुला एकदा सांगून समजत नाहीये का? ज्या गोष्टीमुळे तुला त्रास होणार आहे ना अशी कुठलीही गोष्ट मी तुला करू देणार नाही. नाही म्हणजे नाही. आणि हा विषय पुन्हा माझ्या समोर काढायची काही गरज नाही. कळलं? बाहेर जाऊन नाश्ता करू. अहो ऐकतही. तू थांब, मी बघतो. मनोज 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 थांबा, मनोज थांबा, थांबा मनोज थांब. हे बघा अण्णा, तुम्ही जर वल्लरीची बाजू घेऊन मला समजावणार असाल ना तर मी आधीच तुमची माफी मागतो. मी काही एक ऐकणार नाहीये. ती स्वतःच्या पायावर धोंडा मारायला निघाली. हो पण मी त्याबद्दल बोलतच नाहीये तुमच्याशी. म्हणजे हे बघा मनोज, तुम्ही वल्लरीला हे सगळं करण्यापासून रोखताय हे माहिती आहे मला, आणि त्यात तुमची काही चूक नाही आहे. नवरा म्हणून काळजीपोटी वल्लरीनं असं करू नये असं वाटणं साहजिकच आहे, आणि ते वाटणारच. पण मला असं वाटतं की तुम्ही वल्लरीची बाजू पण समजून घ्या ना. अहो नर्मदा आणि लालीला न्याय मिळवून देणार असं म्हणते ती. हो मग काय चुकलं तिचं? एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला न्याय मिळवून द्यावा असं वाटणं यात काय चुकीचं आहे? आणि वल्लरीला पहिल्यापासूनच अन्यायाबद्दल चीड आहे, आणि त्यात त्या दोन निष्पाप जीवांचा खून झालाय, मग ते अस्वस्थ होणारच ना. अण्णा तुमचं म्हणणं पटते मला, पण काय ह्या सगळ्याचा वल्लरीला खूप त्रास होतोय. त्या नर्मदाचं तिच्या शरीरात येणं, तिला सतत लाली दिसत राहणं, किती मानसिक आणि शारीरिक त्रास होत असेल तिला. मला म्हणून तिची काळजी वाटते. त्याबद्दलच सांगायला आलोय मी तुम्हाला. म्हणजे मी काल वल्लरीला एक ताईत दिलं होतं, आणि मी तिला म्हणालो होतो की हे तुझ्या सुरक्षेसाठी आहे. ते अर्ध सत्य आहे. मला कळलं नाही, काय म्हणताय तुम्ही? म्हणजे ते ताईत जोवर वल्लरीच्या गळ्यात असेल तोवर नर्मदा आणि लाली तिला त्रास देऊ शकणार नाहीत, तिच्या आसपासही फिरकणार नाहीत. इतकंच काय, तिला दिसणारही नाहीत. म्हणजे आपोआप आपल्या वल्लरीचा त्रास कमी होणार. अण्णा असं होणार असेल तर खरंच बरं होईल. खरंच तुमचे मनापासून आभार अण्णा. खरंच खूप खूप थँक्यू. आता तुम्ही निश्चिंतपणे कामाला जाऊ शकता. येतो. लाली, लाली कुठे आहेस ग तू? ये ना ग समोर प्लीज. कुठे शोधायचंय मी तुला? काल पण माझ्याशी काही नीट बोलली नाहीस तू. कुठे निघून गेलीस मध्येच? तू जर मला नीट सांगितलं नाही तर कसं शोधायचंय मी ज्याने तुला मारलं? लाली प्लीज प्लीज ये ना ग समोर प्लीज. लाली, लाली प्लीज ये ना ग समोर.
ना प्लीज. कुठे गेले? Please, ये. वल्लरी तू रडतीस का आणि कोणाशी बोलत होतीस? लाली बघा ना, बोलायलाच तयार नाही माझ्याशी. कुठे गेली, काय गेली, काहीच सांगत नाहीये, काहीच बोलत नाहीये, समोरच येत नाही आता माझ्या. वल्लरी नेमका काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हा आहे की लाली जर आपल्याशी बोलायला आली नाही, तिने काही सांगितलं नाही, तर मला कसं कळेल तेव्हा नेमकं काय घडलं होतं. पण तुला का जाणून घ्यायचंय? हे बघ वल्लरी, लाली आणि तिची आई दोघीही आत्ता या जगात नाही आहेत. मग त्यांच्या पास्ट बद्दल, त्यांच्याबद्दल तुला का जाणून घ्यायचंय? का पुन्हा त्यांना भेटायचंय? हे बघ, मान्य आहे तू वकील आहेस, पण म्हणून सगळ्या जगाला न्याय मिळवून द्यायचा ठेका नाही घेतलायस तू. सो प्लीज, काय फरक पडतो? असं कसं बोलू शकता तुम्ही तेजताई? अहो मेल्यात त्या, मारून टाकलाय त्यांना, आणि एवढंच नाही, गाडलाय त्यांना जमिनीमध्ये. काहीच नाही वाटत आहे तुम्हाला याविषयी? तेजताई, त्यांना न्याय हवाय म्हणून ते माझ्याशी बोलायला येतात ना, मदत मागतात ते माझ्याकडे. पण तूच का? माझा प्रश्न हाच आहे की प्रत्येक वेळेस तूच का? जिथे त्याचे स्वतःचे नातेवाईक त्यांना न्यायाने मिळवून देऊ शकले, तिथे आपणच का? आणि कोण तो भैरव, त्याला कसं शोधणार आहेस? सांग ना, तो कुठे राहतो, कसा दिसतो, मुळात जिवंत आहे की नाही, इथपासून सुरुवात आहे. कसं शोधणार आहेस त्याला तू? म्हणून सांगते वल्लरी, सोडून दे. सोडू? खरंच सोडू? बरं ठीक आहे, सोडते मी हा विषय. पण त्याच्या मला सांगा, आपण मंजुषाच्या विरोधात लढत होतो, ते का केलं आपण? आपण देवाई प्रकरण सोडून द्यायला पाहिजे होतं ना. आयडियली आपली मीनाक्षी आपण तिच्या तावडीतनं सोडवली होती, मग विषय तिथेच संपायला हवा होता. पण नाही, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही पुढाकार घेतला होता. तेव्हा श्वेताताईंबरोबर एवढी मोठी फसवणूक झाली होती, तेव्हा सुद्धा आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, त्यांच्यासाठी लढलो. का? सांगा ना का? प्रेरणाताईंना जेव्हा अण्णा केदार त्रास देत होता, त्यांचा छळ मांडत होता, तेव्हा का नाही आपण हात वर केले? का त्यांच्या पाठीशी उभे राहिलो? सांगा ना. का नाही नकार दिला? मग आत्ताच का नकार देतोय आपण? अच्छा, कारण त्या मेल्यात म्हणून. हो ना? तेजताई, तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? न्याय न्याय असतो, मग तो जिवंत माणसासाठी असो किंवा मेलेल्या माणसासाठी. तो त्यांचा अधिकार आहे, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे इथून पुढे जर का तुम्हाला याविषयी माझी मदत करायची नसेल ना, तर तुम्ही बोलू सुद्धा नका. वल्लरी, तू मला काहीही म्हण, सेल्फिश म्हण, स्वार्थी म्हण, किंवा आणखीन काही, पण मी अजूनही तुला तेच सांगेन, या सगळ्या गोष्टींमध्ये नको पडूस. स्टॉप दिस and just leave it. का तू ये ना समोर प्लीज.